ए नाचते बहुत अच्छा है. अरे व्हिडिओ घेतोय. मी फक्त एकच इमॅजिन करतोय की विश्वगुरु नाचताना नेमकं कसं दिसत असतील. फक्त ईमेल नाही, त्यांचा व्हिडिओ आला असता तर बरं झालं असतं. हा, खरं सांगत आहे. त्या मेलमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की लिहिलेलं आहे, तुम्ही बघा. काय नाव घेतल्यावरती माझं अकाउंट जायचं, लय अवघड आहे सध्या. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, आपले विश्वगुरु 4 ते 6 जुलै 2017 इस्रायलला गेले होते. आणि त्याच्या ठीक आदल्या पहिल्या महिन्यामध्येच म्हणजे 25 ते 26 जूनला ते 2017 मध्ये अमेरिकेमध्ये होते. मग तिथं ते या जगातला सगळ्यात खुखार आणि दलिंदर रेपिस्ट एस फेस्ट फेस्ट फेस्टन्स, हा, तसं त्याचं नाव आहे. ते नाव घेतल्यावर प्रॉब्लेम होतो, तुम्हाला नाही कळत, समजून घ्या जरा. तर त्या सिरियल रेपिस्टला हे भेटले, त्याच्याकडून ॲडवाईस घेतली. आता कसली ॲडवाईस घेतली मला बी माहीत नाही, पण ॲडवाईस घेतली. त्यानंतर मग ते इकडं आले, परत इस्रायलला गेले. इस्रायलला गेल्यावर ते नाचले. ते नाचल्यानंतर मे बी त्याचा व्हिडिओ गेला असेल, माहीत झाला असेल, किंवा व्हिडिओ कॉलवरतीच नाचले असतील. आणि त्याच्यानंतर मग ते वर्क झालं, म्हणजे ते कामाला आलं. मग नेमकं कोणत्या कामासाठी यांचं नाचणं फायद्याचं झालं हे मला माहित नाहीये. हे त्यांनी समोर येऊन सांगितलं तर खरंच बरं होईल. आणि मला एक गोष्ट म्हणायची, हा ईमेल जो आहे हा काही कोणी बनवून पाठवलेला नाहीये. हे अमेरिकेच्या जे कायदे विभाग आहे त्यांनी या फाईलमध्ये ते दिलेलं आहे. म्हणजे हे खरं आहे, त्याच्यामध्ये जे नाव आहे ते बी खरं आहे. दुसरी गोष्ट, हे अमेरिकेला गेले. अमेरिकेवरून आल्यानंतर तिथं कोणाकोणाला भेटले हे त्यांनाच माहिती. त्यानंतर ते इस्रायलला गेले. इस्रायलला गेल्यानंतर तिथं ते नाचले. नाचल्यानंतर काम झालं आणि बरोबर 3 दिवसानंतर हा ईमेल पाठवला गेला. आहे की नाही गंमत? पण एक गोष्ट समजत नाहीये, हे एवढे नीतिमत्ता जगणारे, नीतिमत्तेने बोलणारे त्या रेपिस्टला भेटले कशासाठी असतील? प्रश्न आहे की नाही? बरं, आता हे म्हणू नका तुम्ही की आमचे एस फिस्टन सोबत खूप आत्मिक संबंध आहेत, म्हणजे झालं, कामच झालं. पण एक गोष्ट आहे, जे परराष्ट्र मंत्रालयाने त्यांनी जेवढ्या फास्टमध्ये पत्रकार परिषद घेऊन जे हे दिलं, स्पष्टीकरण दिलं देशाला, त्याच्याऐवजी ज्यांनी हे केलंय त्यांनी समोर येऊन या देशाला संबोधित केलं तर अजून बरं होईल, म्हणजे लोकांचा विश्वास उडणार नाही. नाहीतर हे ट्रम्पवाच्या नादामध्ये आपला भारत देश बाकी नाचलेलं कसं असतील काय माहिती. तुम्ही करा.